नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 मार्च 2024 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. या दिवशी महादेवांची आपल्यावरती कृपा व्हावी, त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी आपल्याला या दिवशी शिवलिंगाची विशेष अशी पूजा करायची असते. आणि त्याचबरोबर महाशिवरात्रीचं व्रत या दिवशी सर्वजण करतात. महाशिवरात्रीचं व्रत जर आपण केलं तर पहा, प्रत्येक महिन्याला जी शिवरात्री येते, प्रदोष येतो, तर त्याचं जे पुण्य आहे तर ते आपण एका महाशिवरात्रीचं व्रत जर केलं तर त्यामध्ये आपल्याला मिळून जातं. त्यामुळे ह्या महाशिवरात्रीच्या व्रताला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांच्यावरती आपल्याला वेगवेगळे अभिषेक करायचे असतात आणि त्याचबरोबर त्यांची विधिवत पूजाही करायची असते. आणि त्याचबरोबर काही उपाय देखील या दिवशी केले जातात. त्यामुळेच पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. शिवलिंगावरती आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, श्रीमंतीचे योग सुरू होतील. जे काही लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला जे काही अडथळे निर्माण होत आहेत ते अडथळे दूर होऊन जातील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करेल आणि ती चिरकाल टिकेल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका, किंवा मग ओम नमः शिवाय लिहिलं तरी चालेल. तर बघा, महाशिवरात्र ही शुक्रवारी येत आहे आणि शुक्रवार हा आपल्या माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे. आणि त्याचबरोबर या दिवशी शिवरात्री देखील आहे. त्यामुळे आपल्याला शंकर भगवानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा काही उपाय करायचे आहेत. आणि पहा, आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करण्यासाठी, आपल्या घरामध्ये ते टिकून राहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तर बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर या दिवशी आपल्या जीवनामध्ये काही वेगवेगळे बदल घडण्यासाठी आणि ज्याच्या जशा इच्छा आहेत त्यानुसार वेगवेगळे उपाय, वेगवेगळे अभिषेक हे शिवलिंगावरती केले. तर बघा, या दिवशी बरेच प्रकारचे अभिषेक हे शिवलिंगावरती केले जातात. कुणी दुधाने करतं, कुणी पंचामृताने करतं, कुणी पंचगव्याने करतं, त्याचबरोबर मधाने, तुपाने, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने या शिवलिंगावरती अभिषेक हे केले जातात. आणि असे वेगवेगळे उपाय जर आपण केले किंवा वेगवेगळे अभिषेक जर आपण शिवलिंगावरती या दिवशी केले तर याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर बघा, स्नान करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामधली जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जी पिंड आहे तर त्या शिवपिंडीवरती आपल्याला वेगवेगळे अभिषेक करायचे आहेत. त्यांच्या आवडीचे धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे, भस्म लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जर या दिवशी रुद्राभिषेक करणं शक्य असेल तर या दिवशी आपण रुद्राभिषेक अवश्य करावा. तर पहा, आपल्याला एक उपाय करायचा आहे शिवलिंगावरती. तर तुम्ही तुमच्या घरी शिवपिंडीवर जरी हा उपाय केला तरी चालेल, किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तरी चालेल. परंतु या दिवशी मंदिरामध्ये सुद्धा खूप मोठी भीड असते आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये हे उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून हे उपाय मंदिरामध्येच करावे. आणि जर तुम्हाला मंदिरात करणं शक्य झालं नाही तर तुम्ही घरी आपल्या शिवपिंडीवरती हे उपाय केले तरी चालेल. हे उपाय जे आहे तर ते तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. आणि हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उपाय जो आहे तर तो आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करायचा आहे, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे, आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमच्या कष्ट आणि मेहनत करून सुद्धा तुमच्या त्या कष्टाला योग्य तो मोबदला मिळत नसेल आणि खूप सारे घरामध्ये गरिबी पसरलेली आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील तर आपल्याला असा हा उपाय आवर्जून करायचा आहे.
जर हा उपाय तुम्ही घरी करणार असाल तर त्यासाठी काय करायचं आहे हे आता आपण बघूया. तर अगोदर काय करायचं, आपल्या मंदिरामध्ये म्हणजे आपली जे घरातलं मंदिर आहे त्यामध्ये पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, एक अगरबत्ती लावायची. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी करणार असाल तर चांगलंच आहे आणि तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी केलं, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा जरी केला तरी चालेल. तर आपल्याला यासाठी एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आणि यानंतर हे शिवलिंग जे आहे आपल्या देवघरामध्ये ते आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करत असताना अगर स्त्री जर तुम्ही असताल तर तुम्ही नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा अभिषेक करायचा आहे. आणि जर तुम्ही पुरुष असताल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून हा अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला ऊसाचा रस आणायचा आहे. एक ग्लासभर ऊसाचा रस घेऊन यायचा आहे आणि त्या एक ग्लासभर ऊसाच्या रसाने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक हा करायचा आहे. आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे सर्व ठिकाणी हा रस आवर्जून तुम्हाला मिळून जाईल. आणि बघा, सांगितल्याप्रमाणे नमः शिवाय किंवा मग ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर पहा, स्वच्छ पाण्याने परत एकदा आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून काढायचं आहे. आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये जिथे आपण पूजा करतो तिथे शिवलिंग तुम्हाला स्थापन करायचं आहे किंवा मग एका बाजूला पाटावर वेगळी पूजा मांडून जरी तुम्ही केलं तरी चालेल. आणि त्यानंतर पहा, आपल्याला एक थोडासा मध लागणार आहे आणि आपल्याला बेलपत्र देखील लागणार आहे. बेलपत्र घेताना 3 पानांचं किंवा मग 5 पानांचं बेलपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. कोणत्याही प्रकारे तुटले फुटलेलं किंवा खराब झालेलं बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही, कारण शंकर भगवानांना तुटल्या फुटलेल्या वस्तू अजिबात आवडत नाही. तर पहा, आपल्याला जर 5 पानांचं बेलपत्र भेटलं तर तुम्ही खरोखरच नशीबवान आहात. तर शक्यतो हे 5 पानांचं बेलपत्र लवकर भेटत नाही, परंतु जर भेटलं तर काही हरकत नाही किंवा मग नसेल 3 पानांचं भेटलं तरी चालेल. तर पहा, त्याला आपल्याला 3ही पानांना थोडासा मध लावायचा आहे. जो गुळगुळीत भाग आहे पहा, तर त्या भागाला आपल्याला तो मध लावायचा आहे. आणि त्यानंतर हे जे बेलपत्र आहे 5 पानांचं असेल तर 5ही पानांना आपल्याला थोडा थोडा मध लावायचा आहे. आणि नंतर हे बेलपत्र जे आहे तर घरामध्ये जर तुम्ही करणार आहेत तर त्यावेळेस तुमच्या शिवपिंडीवरती हे तुम्हाला गुळगुळीत भाग खाली करायचा आहे आणि त्याचप्रमाणे हे बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना आपली जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे. आणि जेव्हा बेलपत्र आपण अर्पण करतो त्यावेळेस त्या पानाचं देठ जे आहे तर ते आपल्या स्वतःच्या साईडला असायला हवं. अशा पद्धतीने आपल्याला तो मध लावलेला भाग त्या पिंडीला लावायचा आहे आणि त्यानुसार हे बेलपत्र भगवान शंकरांचं नामस्मरण करत आणि स्वतःची इच्छा बोलत व्यक्त करत हे अर्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी जर धोत्र्याचं फूल भेटलं तर ते सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. पांढरे फुलं आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर पहा, आपल्याला 108 वेळा नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपली जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री नष्ट व्हावे, त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये यावी यासाठी आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. आपण हा जो उपाय आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहोत, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला नक्कीच बोलून दाखवायच्या आहेत. आणि त्याचबरोबर मनोभावे नमस्कार करून भगवान शिवशंकरांना अशा ह्या प्रार्थना करायच्या आहेत. आणि पहा, या दिवशी आपल्याला तुळशी मातेला सुद्धा ऊसाचा रस अर्पण करायचा आहे. तर पहा, तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी तुळशी मातेला देखील आपण थोडासा रस हा ऊसाचा अर्पण करायचा आहे. यामुळे सुद्धा आपल्यावरती शुक्रवार आहे या दिवशी आणि या दिवशी मग माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याचबरोबर भगवान शंकरांचे सुद्धा आपल्याला कृपा आशीर्वाद लाभले जातात. तर चला, इथेच करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.